केला त्या प्रत्येक नोकरदाराला, त्याच सोबत तुम्हाला पण खाण्यासाठी शेतामध्ये पिकलेलं कडधान्य, अन्नधान्य ते सगळं लागणार आहे. तुम्हाला लागणारी ती प्रत्येक गोष्ट शेतामधूनच पिकते. मग तुमच्या अंगावरचा कापड पण असू द्या, मग तिला टिकवावं लागेल, तिला जगवावं लागेल, राखावं लागेल. शेती करण्यासाठी खूप काही मेहनत कष्ट लागत नाहीये, फक्त एक चातुर्बुद्धी लागते. आणि शेजारी जो असतो ना त्याला ढेकूळ हाणायची ताकद असायला पाहिजे. तेव्हा आला आणि म्हणला का तू कशाला पेरू लावतो, तू कशाला ड्रॅगन लावतो, तू कशाला आंबा लावतो, तू कशाला सोयाबीन लावतो, उचलायचा ढेकूळ हाणायचा डोक्यात, तू कशाला मला सांगतो, मी बघेल ना मला काय करायचं ते. ही वृत्ती आहे. आपल्याला मागे ओढण्यामध्ये सगळ्यात जास्त पटाईत आपलीच लोक असतात. बरोबर आहे ना? तुमचा काही आवाजच येत नाही राव. एकदा म्हणा बरं, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. म्हणजे ऐकताय तुम्ही? सांगायचं तात्पर्य एकच आहे, महापुरुषांनी दिलेले विचार आपल्या प्रत्येक आपल्या जगण्यामध्ये रोज अंगीकारले गेले पाहिजेत. तेव्हाच कुठे आपण समृद्ध होणार आहोत. मग शेती असू द्या, सामाजिक जीवन असू द्या, नोकरी असू द्या, राजकारण असू द्या किंवा अजून काही. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.